तर बघा आपल्याला हा क्वेश्चन दिलेला आहे, कन्वर्ट द एक्सपोनेन्शियल फॉर्म टू द लॉगॅरिथमिक फॉर्म. ठीक आहे, म्हणजे इथे 4 प्रश्न दिलेले आहे, तर त्याच्यामध्ये लॉगॅरिथमिक फॉर्मला आपल्याला कशात कन्वर्ट करायचं, एक्सपोनेन्शियल फॉर्मला कशात कन्वर्ट करायचं आहे, लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये. तर बघा आता सोल्युशन. तर हा जो फर्स्ट दिलेला आहे बघा 1/16 इक्वल्स टू 4⁻⁻². म्हणजेच कसं दिलं आहे बघा, ते 4⁻⁻² इक्वल्स टू 1/16. ठीक आहे, तर मग आपल्याकडं एक्सपोनेन्शियल फॉर्म काय राहतो, तर एक्सपोनेन्शियल फॉर्म राहतो बघा a⁻n इक्वल्स टू m. मग यालाच लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कसं लिहितो आपण, लॉग ऑफ m ॲट बेस a इक्वल्स टू काय लिहितो, पावर काय इथं n आहे. ठीक आहे, तर मग बघा आपल्याला हा फॉर्म दिलेला आहे, तर मग याच्यासोबत याला कम्पेअर करा. मग याच्या जागेवरती काय दिलेलं आहे बघा बरं, a इक्वल्स टू दिलेलं आहे 4. त्याच्यानंतर ना पावर काय दिलेली आहे n काय इथं -2 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर m काय दिलं आहे, m इक्वल्स टू दिलेलं आहे 1/16. ठीक आहे, मग आता काय आहे की ह्या ज्या व्हॅल्यू भेटल्या आहे या फॉर्ममध्ये टाकायच्या. ठीक आहे, मग या फॉर्ममध्ये जर आपण टाकल्या तर काय होईल बघा, आता याच्या जागेवरती a लिहायचं, mच्या जागेवरती m लिहायचं. आता लॉगच्या जागेवरती लॉग तसाच. ठीक आहे, लॉग ऑफ m काय इथं 1/16, बेस किती इथं 4, आणि इक्वल्स टू काय पावर, मग n म्हणजेच पावर काय इथं -2. ठीक आहे, हा कोणता फॉर्म आला, लॉगॅरिथमिक फॉर्म आला. कोणता फॉर्म आला, लॉगॅरिथमिक फॉर्म. ठीक आहे, मग तसंच दुसरं बघा आता. दुसरं काय दिलेलं आहे, सेकंड दिलेलं आहे 81⁻³ इक्वल्स टू 1/4. मग बघा आपल्याला हे दिलेलं आहे. आता आपल्याला काय आहे की लॉगॅरिथमिक फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म. तर हा कोणता फॉर्म दिला आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म दिला आहे. मग आपल्याकडे लॉगॅरिथमिक फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्मचा फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला म्हणजेच a⁻n इक्वल्स टू, जर m असेल तर याचा लॉगॅरिथमिक फॉर्म कसा येईल, लॉग ऑफ m ॲट बेस a इक्वल्स टू काय पावर किती इथं n. ठीक आहे, मग आता या एक्सपोनेन्शियल फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्मसोबत कम्पेअर करा. मग याला जर आपण याच्यासोबत कम्पेअर केलं तर याच्या जागेवरती किती दिलेलं आहे आपल्याला, 81 दिलेलं आहे. यांच्या जागेवरती किती आहे, -1/3. त्याच्यानंतर mच्या जागेवरती काय दिलेलं आहे 1/4. काय दिलेलं आहे 1/4. मग बघा आपण याचा लॉगॅरिथमिक फॉर्म कसा लिहू शकतो, लॉग ऑफ m काय इथं 1/4. आता बेसला च्या जागेवरती a लिहा, a किती दिलेला आहे इथं 81, आणि इक्वल्स टू पावर किती इथं -1/3. ठीक आहे, तर ही काय भेटली आपल्याला, पावर भेटली. मग हा आला आपला कोणता फॉर्म, लॉगॅरिथमिक फॉर्म. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट न्यूमेरिकल दिलेलं आहे आपल्याला. नेक्स्ट काय दिलेलं आहे, थर्ड √16 इक्वल्स टू काय 4 आहे. ठीक आहे, मग √4ला आपण कसं लिहू शकतो, आता अंडर चिन्ह जर काढायचं असेल तर आपण काय करू शकतो, याला असं लिहू शकतो का, √16ला जर काढायचं असेल आपल्याला तर आपण अंडर रूट काढण्यासाठी (1/2) घेऊ शकतो. ठीक आहे, इक्वल्स टू 4. मग बघा आता इथं हा भेटला आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग लॉगॅरिथमिक फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्मचा फॉर्म्युला a⁻n इक्वल्स टू काय m. याचा लॉगॅरिथमिक फॉर्म कसा येईल, लॉग ऑफ m ॲट बेस a इक्वल्स टू n. मग बघा आता हा एक्सपोनेन्शियल फॉर्म याच्यासोबत कम्पेअर करा. कम्पेअर जर केलं तर काय भेटेल आपल्याला, a इक्वल्स टू
16. n इक्वल्स टू काय दिलेलं आहे 1/2 दिलं आहे. त्याच्यानंतर m इक्वल्स टू काय आहे 4 आहे. मग बघा आता काय करायचं लॉगॅरिथमिक फॉर्म. मग ह्या ज्या व्हॅल्यू आहे या लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये पुट करा. लॉग तसाच लॉग ऑफ m काय इथं 4 बेस काय आहे 16 इक्वल्स टू पॉवर किती इथं 1/2. ठीक आहे. म्हणजे हा काय आला आपला लॉगॅरिथमिक फॉर्म आला. ठीक आहे. आता लास्ट वन. तर बघा लास्ट वन चौथं दिलेलं आहे 6⁻0 इक्वल्स टू 1. म्हणजे काय सांगितलं आहे की 6⁻0 इक्वल्स टू काय आहे 1. मग आता बघा या आपल्याला ऑलरेडीच एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलेला आहे. आपल्याला इथे एक्स्ट्रा काही कन्व्हर्जन करायची गरज नाही. ठीक आहे. मग डायरेक्टली a⁻n इक्वल्स टू m. मग याचा लॉगॅरिथमिक फॉर्म कसा येतो लॉग ऑफ m ॲट बेस a इक्वल्स टू काय येतं n. ठीक आहे. इथं थोडीशी जागा कमी पडते. आपण हे थोडं इकडे सरकून घेऊ. n छोटा झाला तर राहिला मोठा लिहू. ठीक आहे. n. ठीक आहे. मग आपल्याला इथं a इक्वल्स टू काय दिलंय मग बघा याला याच्यासोबत कम्पेअर करा. मग a इक्वल्स टू दिलेलं आहे आपल्याला 6. n इक्वल्स टू काय दिलंय 0. बघा पॉवरला काय इथं 0 आहे. ठीक आहे. आणि m इक्वल्स टू काय आहे 1 आहे. ठीक आहे. मग बघा लॉग ऑफ लॉगॅरिथमिक फॉर्म कसा येईल लॉग तसाच लॉग ऑफ m काय इथं 1 आहे. नंतर ना बेस a काय इथं 6 आहे इक्वल्स टू काय येणार 0. मग लॉग ऑफ 1 तर तुम्हाला माहिती आहे एक स्टँडर्ड फॉर्म्युला पण आहे लॉग ऑफ 1 इज ऑलवेज काय राहतो लॉग ऑफ 1 इज ऑलवेज 0 ॲट एनी बेस. आपला एक स्टँडर्ड फॉर्म्युला पण आहे बघा तसा. ठीक आहे. मग बघा आपल्याला 4 याचे आन्सर भेटले. ठीक आहे. तर बघा आपण 4 पण प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह केले.